एसटी कॅटेगरीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करा अशी मागणी आता बंजारा समाज करणार असल्याचं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय। हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू करण्यात यावं आणि त्यानुसार बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सगळे सवलती देण्यात यावी ही आता मागणी राहणार आहे। त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही उभारू आणि लवकरच या लढ्याची रूपरेषा मी जाहीर करणार। नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचं मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या दगडी चाळीत स्वागत करण्यात आलं। शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळीला सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर केला। त्यानंतर त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली। नागपूरहून विमानाने मुंबईत दाखल झालेल्या अरुण गवळीचं दगडी चाळीत त्याच्या कुटुंबियांनी आणि रहिवाशांनी स्वागत केलंय। पंढरपूरचा राजा अर्थात सहकार मंडळाच्या गणपतीसमोर वारकरी संत आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली। तर गणपतीला 56 प्रकारच्या प्रसादाचा महाभोगही दाखवण्यात आला। या आरतीच्या वेळी शहरातील प्रदक्षिणा मार्ग हजारो भाविक उपस्थित होते, त्यामुळे भरून गेला। यंदाचं मंडळाचं हे 22वे वर्ष असून दरवर्षी हा महाआरतीचा सोहळा पंढरपूरचं आकर्षण असतं। कराड तालुक्यातील तांबवेत धर्मनिरपेक्षतेचं दर्शन झालेलं आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम समाजानं एकत्र येत गणपतीची आरती केली। संगम गणेश मंडळाकडून गेल्या 25 वर्षापासून हा उपक्रम सातत्यानं राबवला जातो। मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा होतोय। मुंबईच्या कांदिवली पूर्वेमध्ये ठाकूर विलेजमध्ये हॅथवे 5 स्टार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय। यावर्षी हॅथवे सार्वजनिक गणपती मंडळाकडून 12 ज्योतिर्लिंग, नारी शक्ती, ऑपरेशन महादेव, ऑपरेशन सिंदूर याचा देखावा करण्यात आलाय। या देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गणेशोत्सवासाठी महापालिकेने विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या असून 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जनासाठीही महापालिका सज्ज झाली आहे। विसर्जनस्थळी प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, जर्मन तराफे, तात्पुरती शौचालय, फ्लडलाईट, सर्चलाईट या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। गौरी गणपतीचं विसर्जन करून कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल। गुरुवारी ही रेल्वेगाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आलाय। गणरायाची मनोभावे पूजा करून गणेश भक्तांनी परतीची वाट धरली आहे। एकाच वेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडी सुरू केलेली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं चेंबूरमधील टिळकनगर इथे नवीन 144 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय। 19 मजली इमारतीमध्ये ही घरं असणार असून या इमारतीचं भूमिपूजन गुरुवारी होणार आहे। या इमारतीमध्ये अल्प गटासाठी 74 तर मध्यम गटासाठी 70 घरं असतील। भूमिपूजनानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात करून 2.5 ते 3 वर्षात घरांचं बांधकाम पूर्ण करण्याचं नियोजन मुंबई मंडळाचं आहे। त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना येत्या काळात उपलब्ध होणार आहे। विद्यमान 2025च्या पहिल्या 6 महिन्यात सोन्याच्या किमती 33% वाढल्या असून नजीकच्या काळातील भावातील तेजीत भविष्यवेध घेणाऱ्या एका संशोधन अहवालानं आणखी उच्चांकी भरारीचे अंदाज वर्तवले। डॉलरच्या तुलनेत घसरतं रुपयाचं विनिमय मूल्य आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणात नरमाईच्या अपेक्षांनी सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती कडाडण्याची शक्यता आहे। भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जाडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये रिवाबा जाडेजा विद्यार्थिनींसोबत कबड्डी आणि रस्सीखेच खेळताना दिसतेय। समाज कल्याण विभागातर्फे राज्यभरात चालवल्या जाणाऱ्या 55 शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थी क्षमता वाढवण्यात आली आहे। त्यानुसार राज्यभरामध्ये 1295 जागा वाढवण्यात आल्या असून जागा वाढल्यामुळे आता अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार आहे। सध्या राज्यभरामध्ये 441 सरकारी वसतिगृह कार्यरत आहेत। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी महानगरपालिकेकडे नागरिकांना करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या पीएमसी रोड मित्र ॲपला चांगला प्रतिसाद मिळतोय। गेल्या 21 दिवसात या ॲपवरती खड्ड्यांसंदर्भात 1000 पेक्षा अधिक तक्रारी आल्या असून त्यापैकी 976 तक्रारींचं 72 तासात निवारणही करण्यात आलंय।
नांदेडमधून अपघाताची दुसरी घटना समोर येते। नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचं दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली। या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृत्यू झालेले सगळे तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील बोधन इथले रहिवासी आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अवैध शस्त्रविरोधी मोहिमेत केवळ 20 दिवसात 40 गुन्हे उघड झालेत। यामध्ये 50 पिस्तूल आणि 19 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। या मोहिमेअंतर्गत 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेली आहे। भिवंडीतील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा उड्डाणपूल अपघातांचा हॉटस्पॉट ठरलाय। बुधवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास या पुलावरती 2 भरधाव कार एकमेकांना धडकल्या। तसंच मागे असलेल्या दुचाकीस्वार कारला आदळला। यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर कार चालक गंभीर जखमी झालाय। धारदार शस्त्रानं वार करून एका युवकाची अज्ञात आरोपीनं हत्या केल्याची घटना गोंदिया तालुक्यातील रायपूर शिवारातील रायपूर साईलटोला मार्गावरती उघडकीस आली। हनसलाल पाचे असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी आरोपी अज्ञात असून त्याच्या शोधासाठी 3 पथकं नेमण्यात आली आहेत। नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा इथे चोरांनी एका घरातून 33 लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर घरालाच आग लावल्याची विचित्र घटना घडली। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तपास करून 8 तासात 4 आरोपींना अटक केली आहे। त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी दिलेली आहे। लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान हजेरी लावली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांना पावसामुळे अडथळा आला। काही ठिकाणी मंडळांना कार्यक्रम पुढे ढकलावे लागले तर काही उत्साही गणेश भक्तांनी मात्र पावसातच सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घेतला। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कंत्राटदार मनमानी पद्धतीनं हजारो रुपयांची फी आकारणी करताय। ही लूट थांबवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही समाधानकारक पाऊल उचलण्यात न आल्यानं याचा विरोध करत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महानगरपालिका मुख्यालयापर्यंत शिवसेना उबाठाकडून भीक मागो आंदोलन